रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतल्या रेल्वे प्रकल्पांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली। यानंतर मुंबईसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। गेल्या काळामध्ये 238 एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील, या घोषणेचा पुनरुच्चार वैष्णव यांनी केला। तसंच 2 लोकलमधील कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत, जेणेकरून अधिक लोकल चालवता येतील, असंही रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाचं मूळ रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास महाराष्ट्रानं मान्यता दिल्याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी केला। रिसेंटली माननीय मुख्यमंत्री जी के साथ चर्चा हुई थी, उसके बाद में तय हुआ कि 238 नई एयर कंडीशनड गाड़ियों का मैन्युफैक्चरिंग भी जल्दी चालू हो जाएगा। अप्रूवल प्रोसेस से निकल रहा है, वो सारा सैंक्शन प्रोसेस में है अभी। तो दैट विल बी अनदर मेजर इम्प्रूवमेंट इन दी सिटी ट्रांसपोर्टेशन। मुंबई स्पेसिफिक करके काम चालू है। इस साल के दिसंबर एंड तक उसका डेवलपमेंट कंप्लीट होगा, विच मीन्स आज जो 2 ट्रेन्स के बीच में मिनिमम 180 सेकेंड्स का टाइम हमें गैप रखना पड़ता है। इफ़ वी रिड्यूस दैट 30%, दैट मीन्स वी कैन हैव 30% मोर ट्रेन्स, राइट। आप जितना फ्रीक्वेंटली गाड़ी चला पाओगे, उतनी आप ज़्यादा सर्विसेज दे पाओगे। यानंतर मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबईच्या वन कार्डासंदर्भात पुढील 1 महिन्यामध्ये निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। यामुळे मुंबईतील लोकल, बेस्ट बस, मेट्रो आणि मोनोरेल या सर्वांमध्ये एकाच कार्डानं प्रवास करणं शक्य होणार आहे। यामुळे सर्व वाहतूक मार्गांसाठी एकच कार्ड आल्यावर मुंबईकरांसाठी ही गोष्ट अधिक सोयीची होणार आहे। मुंबई वन हे कार्ड लॉन्च करू, ज्याच्यामुळे एका कार्डवर म्हणजे एका तिकिटावर मुंबईची सबअर्बन रेल्वे, मुंबईची मेट्रो, मुंबईची मोनो, मुंबईचे बस, बेस्ट आणि मुंबईसोबत MMR रिजनलाही त्याच्यात इंटिग्रेट आम्ही करतोय। त्यामुळे MMR रिजनमधला जेवढा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, हा एका तिकिटावर, एका कार्डवर लोकांना त्याच्यात ट्रॅव्हल करता येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।